तर अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये आज मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली। त्यानुसार पोलिसांनी मनसे नेत्यांना नोटीस बजावायला सुरुवात केलेली आहे। 4 दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर त्याला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आज मराठी बांधवांकडून मोर्चा काढला जातोय, पण पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करताना दिसतात। आज हे 4 दिवसापूर्वी पोलिसांकडून झालं नाही, आज होताना दिसतंय। नक्कीच ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सामाजिक संस्था, समविचारी संस्था, राजकीय पक्ष, यामध्ये मनसे असेल आणि इतर पक्ष असतील, यांनी मिळून आज ज्यांनी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आज मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं। मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत आज मोर्चा काढू नका म्हणून कालच आवाहन करण्यात आलं होतं, मात्र परवानगी देखील देण्यात आली नाही। आता यावरून देखील आता ज्या मराठी भूमिपुत्र आहेत, इकडचे इथले स्थानिक आहेत, महाराष्ट्रातील लोकांना मराठीसाठी मोर्चा काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी दिली जात नाही। मात्र या ठिकाणी अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाते, ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची ताकद दाखवून मोर्चा काढतात। असा एक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित करण्यात आला। आपण हे जर संपूर्ण परिसर पाहिला, मी सध्या ओम शांती चौक जो मीरा भाईंदर या ठिकाणी आहे, इथून हा मोर्चा काढला जाणार होता, मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। इथून मीरा भाईंदर रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता। मात्र त्याआधीच या ठिकाणी मनसेचे नेते असतील, याशिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते असतील, याशिवाय समविचारी संस्था या मोर्चात सहभागी गिरीश, हा मोर्चा निघू नये यासाठीचे सगळे प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत आहेत। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।